सुनेत्रा पवार माध्यमांशी बोलत होत्या। यानंतर पुण्यातनं एक मोठी बातमी। पुण्यातल्या रुग्णालयामध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवल्या प्रकरणामध्ये एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। पुण्यातल्या रुग्णालयामध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवल्याच्या प्रकरणामध्ये एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। हा आरोपी फरार होता। पोलिसांची पथकं त्याच्या मागावर होती। पुण्यातल्या एका नामांकित हॉस्पिटलच्या वॉशरूममध्ये हा बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवण्यात आली होती। त्यानंतर ती नष्ट करण्यात आली। मात्र यामुळे मोठा अनर्थ टळला डॉक्टरांच्या आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे। मात्र ज्या व्यक्तीनं ही वस्तू ठेवलेली होती त्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे। नागपूरमधनं त्या संशयिताला अटक करण्यात आली असून त्याची आता चौकशी केली जाईल। पुण्यातल्या रुग्णालयामध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवल्याच्या प्रकरणामध्ये एका संशयिताला नागपुरातनं ताब्यात घेण्यात आलेलं आहे। नागपुरातनं त्या आरोपीला अटक करण्यात आली असून याचा आता तपास केला जाईल। अधिक माहितीसाठी जाऊयात। आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्या सोबत जोडले गेलेत। प्रदीप, कशा पद्धतीने पोलिसांनी चक्र फिरवली आणि संशयिताला अटक केली आहे, काय माहिती? नागपूरमधून एटीएसनं जे आहे ते हडपसरमधल्या रुग्णालयामध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू ज्या व्यक्तीने ठेवलेली होती त्या संशयित आरोपीला नागपूर रेल्वे स्टेशनवरून अटक करण्यात आलेली आहे। सीसीटीव्हीच्या माध्यमातून पुणे पोलिसांकडून या संशयित आरोपीचा जो आहे शोध घेतला जात होता। काल रात्री एटीएसची टीम जी आहे ती मांजरी परिसरामध्ये सुद्धा रात्री उशिरापर्यंत सर्च ऑपरेशन करत होती। मात्र स्थानिक लोकांकडून जी माहिती मिळाली आहे सीसीटीव्ही माध्यमातून तो रेल्वे स्टेशनवरून जो आहे तो नागपूरच्या दिशेने पळून गेलेला होता। त्यामुळे तातडीनं जवळपास 20 ते 22 तासांमध्ये पुणे पोलिसांनी ही सगळी चित्र फिरवलेली आपल्याला पाहायला मिळतात। रुग्णालयामध्येच त्यांना बॉम्ब सदृश्य वस्तू जी आहे ते ठेवली आणि त्यानंतर त्या संपूर्ण परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं। सीसीटीव्हीच्या माध्यमातून एक व्यक्ती ताब्यात घेण्यात आलेला होता। मात्र सुरुवातीला पोलिसांनी त्याची चौकशी केली, मात्र तो एमआर असल्याची माहिती मिळाली। मात्र संशयित आरोपीला जो आहे तो सध्या पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे। रुग्णालयामध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू जी आहे ते व्यक्तीने ठेवलेली होती। मात्र नक्की कोणत्या कारणावरून त्यांना बॉम्ब सदृश्य वस्तू जी आहे रुग्णालयामध्ये ठेवली याचा तपास जो आहे तो एटीएस कडून केला जाईल। मात्र जवळपास 22 ते 24 तास एटीएस असेल, त्याचबरोबर पुणे पोलिसांची गुन्हे शाखेची पथकं असतील, स्वतंत्र पथकं जे आहे ते आरोपीच्या शोधासाठी तैनात करण्यात आलेली होती आणि अखेर नागपूर रेल्वे स्टेशनवरून या आरोपीला जे आहे ताब्यामध्ये घेतलं आहे।